तर डिलिव्हरी झाल्यानंतर मग डॉक्टर म्हणाले तुला काय वाटतंय, तुला काय होईल, तुला काय झालं असेल. मी म्हटलं मला माहिती आहे मला मुलगाच झाला असेल. मग त्यांना वाटलं की कसं काही असं एवढी कॉन्फिडेंटली बोलते. मी म्हटलं सर माझा ना स्वामींवरती भरपूर विश्वास आहे. आणि त्यांनी माझ्याजवळ जेव्हा ते बाळ दिलं पहिल्यांदा तेव्हा त्याच्या कानामध्ये मी म्हणजे दुनियातला पहिला कुठलाही शब्द जाण्याऐवजी त्याच्या कानामध्ये मी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हाच आवाज त्याच्या कानामध्ये पहिला दिला. आणि तो मुलगा ना इतका म्हणजे असा ऍक्टिव्ह होता, ते डॉक्टर पण नवल करत होते की ही एवढी हायली ॲनिमिक, हिच्यामध्ये एवढी कमतरता आहे शरीरामध्ये, मॅग्नेशियम कमी आहे, पोटॅशियम कमी आहे, सोडियम कमी आहे, आणि हे मुलं इतकं ऍक्टिव्ह कसं काय, समजलं हे कसं काय इतकं ऍक्टिव्ह. ते जेव्हा पण यायचे नाही म्हणायचे हा मिरॅकल बेबी, बरोबर हा मिरॅकल बेबी. आणि ते अजूनही जेव्हा जेव्हा म्हणजे कधी कॉन्टॅक्ट होतो आमचा तेव्हा ते म्हणतात तुझं मिरॅकल बेबी कसं आहे. अच्छा, त्याचं नावच मिरॅकल बेबी झालंय. आणि त्याच्यानंतर मग हे झालं. हा एक माझ्या आयुष्यातला म्हणजे माझ्या आईने मला 18 मे 1992 साली काहीतरी जन्म दिला असेल, पण स्वामींनी मला दुसरा जन्म हा माझ्या मुलाच्या जन्मासोबतच दिला. आणि त्यानंतर ज्या अॅनेस्थेशियाच्या डॉक्टरांनी जो माझा हात पकडलेला तो मला कुठेच वाटत नव्हता की तो अॅनेस्थेशियाच्या डॉक्टरांनी हात पकडला. माझ्या अंगामध्ये त्यांनी हात पकडल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा प्रवाहित झाली होती. असं वाटत होतं की स्वामी माझ्या सोबत आहेत आणि मला आता काहीच नाही होणार आहे. आणि मी अक्षरशः उघड्या डोळ्यांनी माझं ऑपरेशन पाहते. जनरली आपण आपलं स्वतःचं पोट वगैरे फाडतात तर माणसाला भीती वाटते. मला तसं काहीच वाटत नव्हतं, कारण एक वेगळीच. आणि त्या जे अॅनेस्थेशियाचे डॉक्टर काय करतात, अॅनेस्थेशिया देतात आणि त्यांचं काम झालं जातात, पण ते माझ्यासाठी थांबले. आणि ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले की हे पेशंट ICU मध्ये शिफ्ट करा. तर ते म्हणाले नाही याला ICU मध्ये, हिला ICU मध्ये नाही शिफ्ट करायचं. त्यावेळेस डॉक्टरांचं अॅनेस्थेशियाच्या डॉक्टरांचं भांडण झालं की का नाही शिफ्ट करायचं, मी सांगतो शिफ्ट कर. ते म्हणे नाही या पेशंटला शिफ्ट नाही करायचं, मी लिहून देतो, या पेशंटला शिफ्टच नाही करायचं. कारण त्या डॉक्टरला म्हणजे स्वामींना माहिती होतं की तुम्हाला मला फार भीती वाटते. मी म्हणायचे मला ICU मध्ये नाही जायचंय, मला नाही जायचंय, कारण तिथे गेल्यानंतर माझ्या समोर तर कोणाचं काही झालं तर त्या भीतीनेच मला काहीतरी होईल, मला नाही जायचं. ते म्हणे नाहीच पाठवणार. आणि खरंच मला नाही टाकलं ICU मध्ये. आणि मी त्या दिवशी मी ऑब्झर्वेशन मध्ये सुद्धा माझा जो रूम होता तिथेच मला ठेवण्यात आलं. एक सिस्टर कंटिन्यू ऑब्झर्वेशन मध्ये होती की हिला काही गुंगी वगैरे येते काय, काही अटॅक वगैरे येतोय का. पण मला त्या दिवशी 3 वाजेपर्यंत झोपच लागली नाही. रात्रीच्या 3 पर्यंत, 4 वाजता ऑपरेशन झालेलं की झोप वगैरे येते का, मला 3 पर्यंत झोपच लागली नाही त्या दिवशी. म्हणजे जी एक रिस्क पिरियड असतो ना, रिस्क पिरियड तो निघून गेल्यानंतर मला झोप लागली. त्या ड्युरेशन मला झोप नाही दिली स्वामींनी. हे सगळं झालं. इथंच गोष्ट नाही थांबली. बाळ घेऊन घरी गेलो. 4 महिन्याचं बाळ झालं. माझ्या मिस्टरांच्या आजी होत्या म्हणजे आता जुन्या एकदम, त्यांनी घरी डिलिव्हऱ्या केलेल्या आहेत. त्यांच्या काय झालं की त्यांना असं निदर्शनास आलं की या मुलाचे पाय वाकडे आहेत. असं वाटायचं त्यांना की ह्याचे पाय काहीतरी वाकडे आहेत, तू डॉक्टरकडे घेऊन जा. ते आम्हाला बोलले की तू लवकर डॉक्टरकडे घेऊन जा की पुढे आपण काहीतरी प्रोसेस करू शकतो. मग मला फार स्वामींचा राग आला. मी फार भांडली त्यांच्याशी. म्हटलं तुम्ही जर मला बाळ दिलंय तर तुम्ही मला असं का दिलं, म्हणजे तुम्हाला मला अजून त्रासच द्यायचा आहे का बरं तुम्ही मला असं बाळ दिलं. तर त्या दिवशी पण मी म्हटलं जर असं काही झालं ना तर मी कधीच मानणार नाही की तुम्ही आहात, कारण तो एवढा मी जीवावरती रिस्क, मला त्या मरणाच्या दारातून वाचवलं आणि परत तुम्ही मला आयुष्यभर हे दुःख द्याल तर मला ते मान्य नाही. मग दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. पिडियाट्रिक जे हाडाचे डॉक्टर असतात त्यांची अपॉइंटमेंट घेतली, त्यांच्याकडे गेले. तोपर्यंत नामस्मरण चालूच होतं. म्हटलं नाही नाव घेणार तरी पण नामस्मरण चालूच होतं. ते एक बोलतात ना रोजचा भाग आहे, झालेलाच होता. हां, तर तिथे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो काहीच नाही झालेलं याला. मग मी डॉक्टरांना विचारलं की हा चालू शकेल ना, तर ते म्हणे चालू शकेल की नाही हे मी आता कसं सांगू, आताशी तो 4 महिन्याचा आहे, पण ह्याच्या पायाला एवढा काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही काय करा की ह्याची एक एक्सरसाइज येतो ती एक्सरसाइजच करा. म्हणजे आम्हाला असं वाटलेलं काही ऑपरेशन सांगतील की काय, किंवा मग ग्रहणामध्ये काय प्रॉब्लेम झाले की काय, कशामध्ये माझ्यामध्ये एवढी कमी होती म्हणून त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम, असे 17 हा वैरी पण नाही चिंत, जे आपलं मन चिंत. त्या रात्री आम्हाला खूप असं टेन्शन आलं. तर त्याच्यानंतर डॉक्टर गेल्यानंतर म्हणे नाही याचा काही प्रॉब्लेम नाहीये. तरी पण घरी आल्यानंतर मला असं वाटायचं की अरे हा चालेल ना, चालेल ना, चालेल ना, कारण ती मनात ते भीती राहते. आणि मी आई आहे तर माझ्या मनामध्ये ती भीती राहणारच, आई आहे. तर असं झालं. तर त्याच्यानंतर 2 महिने अजून गेले. तर 6 महिन्यामध्ये मूल बेसिकली उठून बसतं. तर मी म्हटलं, तर त्याच्यानंतर मी कंटाळून म्हटलं जे स्वामी करतील ते, त्यांच्या मनात जे असेल ते असू दे, त्यांना काय करायचं मी काय सांगणार त्यांना. तर तो 6व्या महिन्यामध्ये उठून बसला
आणि फार तर फार 15 दिवस उठून बसला असेल आणि त्यांनी डायरेक्ट उठून उभा राहिला 6व्या महिन्यामध्ये. आणि तसं 2-3 दिवस गेले असतील आणि तो पकडून पकडून चालायला लागला. म्हणजे 7व्या महिन्यामध्ये तो मुलगा पकडून पकडून चालायला लागला. आजूबाजूचे सगळे नवल करत होते की हा मुलगा पकडून कसा चालतो. म्हणजे ज्या मुलाविषयी असं वाटत होतं की हा चालेल की नाही, टायमाच्या आधीच चालायला लागला. म्हणजे ते काय आपण जे मागतो ना ते नाही देत आपल्याला, त्यांना जे हवंय ना ते आपल्याला देतात आणि ते चांगलंच असतं. हे सगळं झालं. त्याच्यानंतर मग आता मुलामुळे मी जॉब सोडून घरी बसले होते. घरचं सगळं म्हणजे असं वाटत होतं ना की बाबा आपली कुठे तर आपल्या घरामध्ये मदत व्हावी. मग मी म्हटलं स्वामींना तुम्ही मला मार्ग दाखवा की मी आता काय करू. मग आता म्हणजे माझं लग्नाच्या आधी माझं टीचिंग फील्ड. ओके. पण लग्नानंतर ते पेपर्स वगैरे घरी शिक्षकांना शाळेत कमी आणि घरी जास्त काम असतं. बरोबर आहे. ते मला घरात करणं पॉसिबल नव्हतं. म्हणून मग मी माझ्या MBA फार्मास्युटिकल मॅनेजमेंटच्या बेसिसवरती हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये जॉब केला. मग त्याच्यानंतर हे सगळं झालं तर स्वामींनी पटकन मला असं साक्षात्कार दिला कोणाच्या तर रूपामध्ये की माझ्या इथे काकी राहत होत्या. त्या म्हणाल्या अगं तू ट्युशन का नाही घेत. म्हणजे त्यांना काहीच माहिती नव्हतं मी स्वामींशी बोलणं. ट्युशन का नाही घेत तू इतकी शिकलेली आहेस, तुला एवढा एक्सपिरियन्स आहे, तू ट्युशन घे. आणि मी ते ट्युशन स्टार्ट केले. पण असं ट्युशन्समध्ये इतकी काही इन्कम नाहीये. बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही स्वामी म्हटलं ही कुठपर्यंत चालणार आहे, हे ट्युशन्स वगैरे कुठपर्यंत चालणार. मला असं काहीतरी द्या की ज्याने माझं आयुष्य सेटल होईल. आणि मला पहिल्यापासूनच नोकरी करण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता जास्त. मला पहिल्यापासूनच माझा स्वतःचा काहीतरी व्यवसाय करत होता. कारण माझ्या घरामध्ये सगळेच व्यावसायिक, वडील जरी गव्हर्नमेंटला तरी ते व्यवसाय करतात, भाऊ सुद्धा व्यवसाय, एक आपला छोटासा व्यवसाय होता त्यांचा. मलाही पहिल्यापासून असं होतं की मला व्यवसायच करायचा. त्यानंतर मग अचानक असं स्वामी बोलतात आपल्याशी. आपल्याला असं वाटतं की हा बाबा कोणीतरी समोरून येऊन बोलायला पाहिजे, पण असं नाहीये. ते बोलतात आपल्याशी. मग त्यांनी मला असं म्हणजे असं माझ्या मनामध्ये अचानकच आलं. ॲबॅकसचं काहीच नाव निशाण नाही. ॲबॅकस आधी स्कूलमध्ये मला शिकवायचे, मी यायचं. पण आता आपल्याला चालू करायचं तर आपल्याला कोणाची तरी फ्रँचायझी घेणं गरजेचं असतं. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी भरमसाठ पैसा लागतो. असं ते अगदीच कमी पैशामध्ये नाहीये, खूप मोठी म्हणजे लिगल गोष्टी असतात काही, बऱ्याच काही. तर मग त्यांनी मला असं सुचवलं तू ॲबॅकसची फ्रँचायझी टाक. कारण तुझं तू गणिताची शिक्षिका, ॲबॅकसची फ्रँचायझी टाक. आणि या एरियामध्ये कुठेच ॲबॅकस नाही. तर मी म्हटलं आता स्वामींनी सांगितलंय असं, स्वामींचाच आपल्याला संदेश असेल. तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, मिस्टरांना सांगितलं मला ॲबॅकसची फ्रँचायझी टाकायची. ते म्हणे अरे ग बाळ लहान, तुला जमणार नाही, तुझं किती वर्षाचा गॅप पडला. मी म्हटलं नाही, मला टाकायची तर टाकायची. तर मग माझा सर्च सुरू झाला. मग कोणी किती अगदी लाखोंमध्ये सांगितलं, 6 लाख 5 लाख फ्रँचायझी घ्यायची. तेवढे इन्व्हेस्ट करणं सध्या पॉसिबल नव्हतं कारण मी 6 महिन्यापासून घरी होते.